मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला भेट देणार आहेत। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री यांचा आजचा हा पानिपतचा दौरा आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यानं। उत्तर भारतातल्या हरियाणा राज्यातल्या पानिपतमध्ये मराठ्यांनी पराक्रम गाजवलेला होता। 14 जानेवारीला अहमद शाह अब्दाली सोबत मराठ्यांचं युद्ध झालेलं होतं आणि दरवर्षी पानिपतमध्ये हा मराठा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। मी सध्या त्याच स्मारक स्थळी आहे ज्या ठिकाणी काला आम परिसर म्हणून या संपूर्ण भागाला ओळखलं जातं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच हा पानिपतमध्ये कार्यक्रम होतोय। समोर आपण जो भगव्या रंगाचा मंडप पाहतोय त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि हरियाणा सरकारकडून या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून देखील या स्मारकाला खरं तर घोषित करण्यात आलेलं आहे। समोर आपण पाहतोय ही भव्य अशी कमान देखील या ठिकाणी उभी केलेली आहे आणि डाव्या बाजूला आपण जर पाहिलं तर हेच ते मुख्य स्मारक आहे। म्हणजे ज्या वेळेला हे युद्ध झालेलं होतं त्यावेळेला इथल्या आंब्याच्या झाडाची जी पानं आहेत ती देखील काळी पडलेली होती रक्तामुळं, असं खरं तर म्हटलं जातं आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसराला काला आम म्हणून ओळखलं जातं।